ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ आहे अखंड दिवा या नवदिवसात अखंडित दिवा कसा लावायचा। तर नवरात्राला लवकरच सुरुवात होणार आहे, तर प्रत्येकाच्या घरी नवरात्राचा घट बसतो असं नाही, पण अखंड दिवा हा लावलाच पाहिजे, कारण या नवदिवसात प्रत्येकाच्या घरात आपल्या आईचा सूक्ष्म रूपाने वास असतो, तर तो आपल्याला कळण्यासाठी हा अखंड दिवा आपण लावत असतो। तर बघा, अखंड दिवा म्हणजे काय हे सांगते, त्यानंतर अखंड दिवा विझणार नाही यासाठी 4 गोष्टी त्यामध्ये कोणत्या कोणत्या टाकायच्या ते सांगते। तर सर्वप्रथम अखंड दिवा का लावावा। बघा, सर्वांना माहीतच आहे, देवीचं एक ज्वालामुखी म्हणून रूप आहे। तर तिथे देवी बिना तेल टाकलेली, बिना वात टाकलेली ज्योत तिथे अखंडित जळत राहते, तर ती आपली ज्वालामुखी देवी आहे। तर तिचं जे रूप आहे ते आपल्याला एका दिव्याच्या ज्योतीत दिसते, म्हणून आपण ज्वालामुखी देवी म्हणतो। त्याचप्रमाणे आईचा या नवरात्रीत 9 दिवस आपल्या घरी वास असतो, तो सूक्ष्म रूपाने असतो, आणि आपला आत्मा हा दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आपल्याला दिसत असतो। तर त्याप्रमाणे आईचं स्वरूप आपल्याला प्रत्यक्षात दिसण्यासाठी आपण अखंड दिवा घरात प्रज्वलित करत असतो। तर हा अखंड दिवा प्रज्वलित करताना काय नियम आहे, तर बघा, अखंडित दिवा जेव्हा प्रज्वलित करणार आहात तेव्हा 1.25 हात वात घ्यायची असते आपल्याला। 1.25 हात वात बनवायची। तुम्ही कापसाची वात बनवू शकता, किंवा मग तुम्ही मौलीचा धागा असतो लाल आणि पिवळ्या कलरचा, त्याचीसुद्धा तुम्ही वात बनवू शकता। तर ही वात 1.25 हात बनवायची असते। त्यानंतर खाली जे तांदूळ घेणार आहोत आपण, ते अखंड तांदूळ घ्यायचे, त्याचे अष्टदल काढायचे, त्या अष्टदलावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो। दिवा घेताना असा मोठा घ्या, म्हणजे त्यामध्ये तेल टाकायची नेहमी गरज पडणार नाही। तर बघा, दिवा का विझतो, तर जेव्हा वातीवर काजळी येते, ती काजळी आपण काढताना कुठेतरी चूक करतो, तेव्हा दिवा विझतो। तर काजळी काढताना अगोदर एक पंती घ्यायची। जर आपण तेलाचा दिवा लावला असेल तर तेच तेल, किंवा तुपाचा लावला असेल तर ते तूप किंवा मोहरीचं तेल, ज्या पद्धतीचं तुम्ही दिव्यात तेल टाकलेलं आहे त्या पद्धतीचा एक दुसरा दिवा किंवा पंती बाजूला लावून घ्यायची सर्वप्रथम। त्यानंतर काडीने किंवा एखाद्याच्या वस्तूच्या साह्याने दिव्याची वात वर करायची, हाताने करायची नाही। तर दिव्याच्या वातेला वर केल्याच्यानंतर एखाद्या चिमट्याच्या साह्याने दिव्यावर आलेली काजळी काढून घ्यायची, आणि त्यानंतर दिवा विझला तर पुन्हा प्रज्वलित करायचा। शक्यतोवर वात जर अर्धा इंच 1 इंच जर वर केली ना, तर वात विझत नाही। तर बघा, या पद्धतीने काळजी घ्यायची। त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे। जेव्हा दिवा आपण लावणार तेव्हा दिवा तयार करत असताना दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यामध्ये वात टाकायची, आणि त्या वातेच्या खाली आपल्याला अक्षदा टाकायच्या, त्या पण चिमूटभर। जर दिव्याला ऑक्सिजन व्यवस्थित भेटला तर दिवा विझत नाही। फक्त चिमूटभरच अक्षदा टाकायच्या, नाही तर मग आपलं कसं होते, आणखीन थोडेसे जास्त टाकल्या तर आणखीन जास्त ऑक्सिजन मिळाला तर दिवा विझणार नाही, असं करू नका। फक्त 2-3 दाणे, म्हणजे चिमटीत बसेल एवढे दाणे आपल्याला दिव्याच्या खाली, वातेच्या खाली टाकायचे आहेत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। मग तुम्ही तूप टाकू शकता, मोहरीचं तेल, तिळाचं तेल, किंवा मग जे अवेलेबल असेल ते तेल आपण त्याच्यात टाकायचं। तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे, आणि म्हणजे हळद टाकल्याने बघा ऑक्सिजन व्यवस्थित मिळत असतो। तो ऑक्सिजन व्यवस्थित मिळाल्याने आपला दिवा विझत नाही। त्यानंतर हळदीसोबतच, म्हणजे हळद जेव्हा टाकणार त्यासोबतच आपल्याला 1 लवंग त्या दिव्यामध्ये टाकायची आहे, त्या तेलामध्ये आपल्याला लवंग टाकायची आहे। त्या कारणानं सुद्धा आपल्या दिव्याला ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो आणि आपला दिवा विझत नाही। अशा पद्धतीनं आपल्याला दिव्याची काळजी घ्यायची असते। बघा, नवरात्रीत अखंड दिवा आपण विझल्याच्या नंतर आपल्या मनात अनेक काही प्रश्न येतात, की असं का झाले असेल, असं का झाले असेल। चौथी एक गोष्ट आहे, ती महत्त्वाची आहे, आणि ती आवर्जून दिव्यामध्ये टाकायचीच असते। आपल्या मनाला कुठेतरी दिवा विझले तर कुठेतरी एक भय निर्माण होते, की दिवा विझला, माझ्याच्याने काही चुकी तर नाही झाली ना, आईचा माझ्याच्याने काहीतरी अपमान तर नाही झालं ना, आणि माझ्यावर एखादं काही
संकट तर येणार नाही ना, अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची चाहूल आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि आपल्याला विचारात गुंतवून टाकते. त्यासाठी ह्या जर काळजी आपण घेतल्या तर दिवा शक्यतोवर विझतच नाही. फक्त जेव्हा तुम्ही काजळी काढणार तर दिव्याची वात वर करायची आणि काजळी काढायची, तशी काजळी काढायची नाही. आणि दिवा लावत असताना ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा, अखंड जप. जर या मंत्राचा दिवा लावताना आपण जर केला तर शक्यतोवर दिवा 9 दिवस विझतच नाही. कारण त्यामध्ये आईची प्रतिमा अक्षरशः उभी राहते आणि ती प्रतिमा 9 दिवस आपल्या घरात अखंड तेवत असते. त्या कारणानं हा मंत्र जर म्हणून तुम्ही जर दिवा प्रज्वलन केलं तर या 9 दिवसात आपल्या घरात दिवा कधीच विझणार नाही. कारण स्वतः देवीचा वास सूक्ष्म रूपाने या 9 दिवसात आपल्या घरात होत असतो. तर बघा, शेवटची गोष्ट आहे की दिवा प्रज्वलित झाल्याच्या नंतर आपण जेव्हा आता ह्या 3 वस्तू टाकल्या, अक्षदा टाकल्या, वात टाकताना आपण थोड्याशा अक्षदा टाकल्या, त्यानंतर तेल टाकलं, तेल टाकल्याच्या नंतर आपण हळद टाकली आणि एक लवंग टाकली. तर हे स्टेप बाय स्टेपच करायचं, तरच तुमचा दिवा ऑक्सिजन चांगलं व्यवस्थित भेटेल त्याला आणि तो 9 दिवस विझणार नाही. तर त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर टाकायचा. हे कापूर टाकल्याने दिव्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त प्रमाणात होत नाही, तर व्यवस्थित होऊन दिवा आपला विझत नाही. तर ह्या 4 वस्तू आपल्याला दिव्यात टाकायच्या आहेत. जर आपल्याला काजळी काढायची असेल तर दुसरा दिवा प्रज्वलित करायचा, पण प्रज्वलित करताना चूक करायची नाही. जे आपण जो अखंडित दिवा लावलेला आहे ते जे तेल आपण त्या दिव्यामध्ये टाकलेलं आहे तेच तेल आपल्याला एका पंतीत घ्यायचं, एका दुसऱ्या दिव्यात घ्यायचं आणि एक ज्योत लावायची आणि ती ज्योत त्या दिव्यावर लावून घ्यायची अगोदर आणि त्यानंतर अर्धा इंचवरी वात करायची एखाद्या वस्तूने आणि ती काजळी चिमट्याने काढून घेऊन परत जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याने दिवा आपल्याला लावायचा असतो. म्हणजे आपल्या अखंड ज्योत न विझण्याचे आपल्याला जे पाप आहे ते लागत नाही. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा अवश्य लावावा. जरी तुम्ही घटस्थापना केली नाही, जरी तुमच्या घरी घटस्थापना केल्या जात नाही, तरीसुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता. 14 दुर्गादेवी सप्तशतीचे पाठ तुम्ही करू शकता. कारण प्रत्येक घरात आईचा या 9 दिवसामध्ये वास असतो, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावू शकता. अशा पद्धतीने होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.